तुम्हाला जर रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी पोह्यापासून इतके छान कटलेस बनवून दाखवणार आहे। हे कटलेस 1 वाटी पोह्यापासून आणि 1-2 बटाट्यापासून इतके छान बनतात। हे एकदा करून बघा, खाऊन बघा, खरंच तुम्ही कांदा पोहे वगैरे खाणं विसरून जातात। आणि पोह्याचा हे असा वापर एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकता इतके छान क्रिस्पी असे हे पोहा कटलेट मी आज बनवलेले आहे। जरा पोह्यापासून वेगळा नाश्ता करायचा, खूप मस्त वाटतो खायला। चहा बरोबर केचप सोबत तुम्ही यांना खाऊ शकता। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी 1 वाटी पोहे घेतले, नॉर्मल आपले जे कांदे पोहे असतात बघा बनवायचे ते। आता सर्वप्रथम आपण हे पोहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। थोडेसे काढते, जरा जास्त झालेले, तर इतके पुरेसे आहे। 1 वाटी आहे हे पोहे। आता हे 1-2 पाण्याने धुवून काढायचे। हा पोह्याचा खूप मस्त मी तुम्हाला नाश्ता करून दाखवते, म्हणजे कटलेस। आता हे असे 1-2 वेळा धुवून काढायचे स्वच्छ। हे बघा असे थोडेसे हलक्या हाताने चोळून मग हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग नितळ पाण्याने पुन्हा एकदा धुवायचं। आता मी स्वच्छ धुवून घेते 1-2 पाण्याने। हे बघा 1-2 पाण्याने मी हा पोह्याला धुवून घेतलेला आहे। आणि ह्याच्यामधलं डायरेक्ट पाणी सगळं निथळून नाही घ्यायचं, याच्यामध्ये अगदी किंचित थोडासा ओलावा ठेवायचा। त्यानंतर इकडे मी 2-3 मोठे बटाटे शिजून घेतलेत। एवढे नाही लागणार मला, पण मी एकदम शिजून घेते। थोडेसे हिरवे वाटाणे शिजून घेतलेत, बघू शकता। कच्चे वापरण्यापेक्षा असे थोडेसे वाफळून घ्या। थोडीशी कोथिंबीर आणि शिमला मिरची कट करून घ्यायची। तर आपण काय करायचं आता प्रोसेस करूया आपण। तर हे पोहे ना चांगले भिजलेले आहेत, याच्यामध्ये थोडासा ओलावा ठेवलेला आहे। एका भांड्यामध्ये हे पोहे सुरुवातीला काढून घ्यायचे। खूप सोपे हे पोहा कटलेस आहे, तुम्ही झटकीपट बनवू शकता, पाहता क्षणी सुद्धा तुम्ही बनवू शकता, इतके सोपे। फक्त बटाटे शिजून घ्यायचे आणि जे आपण तुम्हाला भाज्या आवडतील त्या घ्यायच्या बारीक कट करून। आता ह्या पोह्यामध्ये 1-1.5 बटाटा मी मॅश करून टाकते, शिजून घ्यायचे असे बटाटे। हे बटाटे मला नंतर भाजीला वापरायचे, त्यामुळे मी एकदम 2-4 असे बटाटे शिजून घेतलेत। पण ह्याच्यातला मी 1.5च बटाटा वापरला आहे, पाहू शकता। 1-1.5 सवा 1 बटाटा मी वापरला आहे। हे असे चोळून घ्यायचे, बटाटा मॅश करायचा आणि जरा हात धुवून घेते स्वच्छ। ही कोथिंबीर टाकून घ्यायची इथे। कोथिंबीर टाकून घेतली। ही बारीक वाटाणे जे आपण शिजून घेतलेत ना हे टाकते। याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरून टाकते। इकडे मी वाटाणे आणि शिमला मिरची टाकली, तुम्ही गाजर, पत्ताकोबी वगैरे टाकू शकता, जे पण तुम्हाला भाज्या आवडतील त्या बारीक चिरून थोडं टाकू शकता। त्यानंतर लाल तिखट वापरते मी 1 चमच्याच्या अंदाजाने, तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इकडे वापरू शकता। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगला चटपटीत स्वाद येण्यासाठी मी थोडासा चाट मसाला टाकते। हवा तर इकडं अर्धा लिंबूचा रस किंवा थोडासा आमचूर पावडर टाकू शकता। थोडीशी रंग यासाठी हळद टाकते, अगदी चिमूटभर किंवा जास्तीत जास्त अर्धा चमचा बस। आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पोहे, शिजलेले बटाटे, मसाले वगैरे भाज्या टाकल्या त्या सगळं मिक्स करून घ्यायचे। आणि पोहे कसे ओले असल्यामुळं नरम सॉफ्ट झालेले आहेत आणि बटाटेसुद्धा छान प्रकारे शिजलेत, त्यामुळं काय होतं ना लगेच ह्याचा गोळा तयार होऊन जाईल। ह्या सगळ्या भाज्यामध्ये याच्यामध्ये बघा कशा एकजीव झाल्यात, सगळे मसाले सेट झालेले आहेत। मीठ वगैरे चाट मसाला सगळं टाकले आणि असं हलक्या हाताने याला असं मॅश करून घ्यायचं। जितकं चांगलं हे मळून घेताना तितके कटलेस तुमचे छान होतील पोह्याचे। आता पोहा बटाटा बघा कसा मिक्स झाला, एकजीव झाला आहे, सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यात। हे असे गोळे होईपर्यंत ह्याला मळून घ्यायचं। आता आपण काय करायचं, जरा याला साईडला ठेवून देऊया आणि एक प्लेन प्लेटमध्ये आपण 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं, किंवा इकडे तुम्ही मैद्याचं पीठ वापरू शकता। तर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि याचा एक छोटासा घोळ बनवायचा। हे बघा थोडं पाणी टाकायचं, थेंब थेंब, अगदी पातळ नाही, थोडासा थिकनेस पण याच्यात पाहिजे। ह्या साईजचा एक घोळ बनवायचा कॉर्नफ्लॉवरचा आणि हे पण जरा आता साईडला ठेवते। आणि थोडंसं जर वाटलं तर अगदी चिमूटभर कॉर्नफ्लॉवर मी ॲड केलं आहे, अजून जरा पातळ वाटत होता, आता थोडंसं टाकलं आहे। अंदाजे मी 2.25 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले, छोटे चमचे आहेत, काही मोठाले नाही आहेत।
आता हे साईडला ठेवते आणि 1-2 स्लाईसच्या ब्रेडच्या असतात ना, त्याचा मी क्रम्स केला आहे. म्हणजे ब्रेडचे तुकडे करायचे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. हे बघा, हे आपल्याला बटाट्याचे कटलेट जे क्रिस्पी होतात ना, ते ह्यानीच होतात. तर आता आपण हे काय करायचं, हे जे आपण बटाट्याचं पोह्याचं मिश्रण केले, ह्याला हातावर घ्यायचं. हलक्या हाताला थोडासा हात ओला केला तरी चालेल आणि ह्याला अगोदर थोडेसे असं मॅश करून घ्यायचं, नरम सॉफ्ट. आणि मग ह्याला गोल टिक्कीसारखा आकार द्यायचा, वडीसारख्या. हे बघा, आता हे आहे ना, जसं मी गोल आकार देते ना, तसं तुम्ही ह्याला आवडीनुसार जसे पण पाहिजे तुम्हाला आवडीनुसार ह्याला शेप द्या. म्हणजे लांब आकार देऊ शकता, ट्रायंगल आकार देऊ शकता. पण सहसा हा जो साईज आहे ना, गोल आकाराची वड्या साईज, हे खूप छान वाटतात कटलेट्सला. तरी पण तुम्ही आवडीनुसार याला शेप द्या. तर मी आता पटापटा करून घेते सुरुवातीचे 4-5. बघू शकता 1 वाटी पोहा आणि 1-1.5 बटाट्यापासून किती छान हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये होतो. अशा पातळ जाड जशा पण तुम्हाला आवडतील तशा याच्या कटलेट्स बनवायचे असे. हे बघा, आता सेम प्रोसेसने मी हे सगळे करून घेते. हे असे, तर इकडे एवढे सारे केलेले आहेत, 6 केलेले आहेत. तर अजूनही बॅटर उरलेला आहे, भरपूर सारे होतील. आता काय करायचं, सुरुवातीला आपण हे कॉर्नफ्लॉवर जो असतो ना, जो चिटकला जातो तळाला, त्यामुळं असं जरा मिक्स करायचं. हे असं परत एकदा हा घोळ असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून चिटकलेला सगळा कॉर्नफ्लॉवर पुन्हा एकदा एकजीव होऊन जाईल. आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. 1-1 टिक्की उचलायची कटलेटची. हे असं कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये असं भिजून घ्यायची. हलक्या हाताने प्रोसेस करा आणि लगेच ओला असतानाच ब्रेड क्रम्सवर याला सेट करून घ्या. पूर्ण ब्रेड क्रम्स याच्यावर कोटिंग करून घ्या, जितकी होईल तितकी. हे बघा, मस्त यांनी क्रंची होतात हे कटलेट्स. हे असं गोल गोल घुमवून मस्त याच्यावर ही ब्रेडची कोटिंग करा, म्हणजे क्रम्सची. सेम प्रोसेसने सगळे कटलेट्स असेच करून घ्यायचे. सुरुवातीला कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात असं डिप करायचे आणि लगेच ब्रेड क्रम्सवर सेट करायचे आणि खालून वरून चारही बाजूनी व्यवस्थित ह्याला पॅक करायचं. खूप सोपी प्रोसेस आहे, लगेच होते पटापटा. आणि असे एकदम करून ठेवले की फ्राय करायलासुद्धा मग वेळ जात नाही. आता मी हे जरा 2-4 जेवढे पण केले ते करून घेते आणि पॅनमध्ये थोडं तेल ठेवले. आता माझा पॅन छोटा आहे, त्यामुळं मी याच्यात जितके बसतील तितके टाकते. आता याच्यामध्ये बहुतेक 4 बसतील, तर 4 मी हे कटलेट्स ठेवलेले आहेत तेलामध्ये. स्लो गॅस करायचा, तेल तापून घ्यायचं चांगलं आणि स्लो गॅस करायचा, फास्ट करायचं नाही. आता ह्याला लगेच पलटी करायचं नाही, थोडा वेळ ह्याला कडक होऊन द्यायचं खालची साईड आणि मगच पलटी करा. तर मी थोडा वेळ वाट बघते. 1-अर्धा मिनटं झालं की लगेच ह्याला मग हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने अलगद असं पलटी करायचं. एकदम नाजूक प्रेमाने याला असं पलटी करायचं. बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. ब्रेड क्रम आपले याच्यावर किती छानपैकी सेट झालेत, कुठेही असा चुरा तेलामध्ये झालेला नाही आहे. बघू शकता जवळून मस्त सुंदर असे हे आपले पोह्याचे कटलेट्स किती भारी दिसायला लागलेत. तर ह्याला असं चांगलं दोन्ही साईडून कडक करा बस. कारण सगळे आपले जे साहित्य आहेत ना, आतमध्ये जो बॅटर आहे तो सगळा शिजलेला आहे, त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही. फक्त लाल पडेपर्यंत, याच्यावर सुंदर रंग येईपर्यंत फ्राय करा आणि गॅस शक्यतो स्लोच ठेवा. आता झाले दोन्ही साईडून कडक. तर बघू शकता किती मस्त आपला हा पोह्याचा कटलेट्स तयार झालेला आहे खाण्यासाठी. हे असं हलक्या हाताने काढायचं, याचं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर याचा तेल निघायला ठेवून द्यायचं. म्हणजे जितकं पण तेल उरलं आहे ते ह्याच्यावर सेट होईल. हे बघा किती मस्त झालेत ना आपले हे आलू कटलेट्स. तर गरमागरम हे मी सगळे फ्राय केलेले आहेत. हे आपले पोह्याचे कटलेट्स, आलू पोहा कटलेट्स याला बोलतात. तर नक्की ट्राय करा, जरा वेगळं काहीतरी खाण्यात येईल आणि मजा पण येते जरा वेगळं काही खायला भेटलं. नाहीतर घेतले पोहे आणि कांदा पोहे बस एवढंच. त्याच्यापेक्षा ना पोह्यापासून भरपूर सारे रेसिपी बनल्या जातात. पोह्याची भजीसुद्धा बनले जातात, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवन. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आलू पोहा कटलेटची रेसिपी? हे बघू शकता ह्याचा क्रिस्पीपणा इतका आलेला आहे ना, खरंच खात्या क्षणी तुम्ही याची तारीफ करताल. आणि लहान मुलं तर आवडीने खातील. त्यांना ना तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा ना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही असं केचपसोबत देऊ शकता, खूप भारी लागतं. आणि असं नाश्त्याला जर काही वेगळं खायला भेटलं
पोट भरून मग नाश्तासुद्धा जातो. तर नक्की ट्राय करून बघा पोह्यापासून ही कटलेटची रेसिपी. खूप भारी वाटते खायला. आणि हा ब्रेड क्रममुळं ना ह्याचा क्रंचीपणा इतका छान वाटतो. बघू शकता आतून वाटाणे, पोहे वगैरे बटाटे इतके छान प्रकारे शिजलेत, भाजले गेलेले आहेत. खूप भारी वाटतो. सोबत याच्यामध्ये चाट मसाला असल्यामुळं चटपटीत स्वादसुद्धा लागतो. तर मला तर हवत नाही, एकदम गरमागरम आहेत. आणि केचपमध्ये असा डिप करायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा गरमागरम. सोबत जर चहाचा कप असेल तर अप्रतिम लागेल. तर नक्की ट्राय करून बघा. खरं सांगते तुम्ही आवडीने हे पोहाचे कटलेट्स करतात. आणि पोहे म्हणा, कांदे पोहे करताना तर खरंच कंटाळेन. लगेच तुम्हाला हे करायचं तरी मन होईल की आपण कटलेट्स बनवूया. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.